टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे जखमी झालेले होते त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत आणि अनंतनागमध्ये जे रुग्णालय त्या ठिकाणी देखील जखमींवर उपचार सुरू आहेत। आपण पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त संपूर्ण या रुग्णालयाच्या समोर पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीर पोलिसांसोबतच CRPF आणि स्पेशल टास्क फोर्स जी आहे STF त्यांना देखील तैनात करण्यात आलेला आहे। मिर्झा मोहम्मद अफजल मेमोरियलचं हे खरं तर हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर हे सगळ्या सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलेला ही त्यांची सगळी वाहनं आहेत। सर्वसामान्य लोकांना किंवा रुग्णांना आत जाऊ दिलं जात आहे, मात्र त्यांचं चेकिंग देखील केलं जातं आहे, त्यांची ओळख पटवली जाते आणि मगच त्यांना खरं तर प्रवेश जो आहे तो दिला जातो आहे। आणि आपण जर इमारतींवर पाहिलं तर प्रत्येक इमारतीवर अशा पद्धतीनं सिक्युरिटी फोर्स जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। CRPFच्या जवानांना त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीनं पेट्रोलिंग देखील जे आहे ते देखील केलं जातं आहे, कारण वाहतुकीवर देखील लक्ष आहे जम्मू काश्मीर पोलिसांचं आणि सुरक्षा व्यवस्थाचं। आणि अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांना देखील काही परवानग्या ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या नाहीत। बंद देखील पुकारलेला आहे जम्मूमध्ये आपल्याला माहिती आहे, त्यामुळं सगळी दुकानं जी आहेत ती पूर्णपणे आपण बंद असल्याचं सध्या पाहतोय। फक्त या रुग्णालयामध्ये येणारे रुग्णच या हॉस्पिटल परिसरामध्ये त्यांना येऊ दिलं जातं। बाकी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। रस्ता देखील आपण पाहतोय हा रिकामाच आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांना हॉस्पिटल परिसरामध्ये यायला देखील बंदी घालण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या हॉस्पिटलमध्ये येऊन जे जखमी आहेत त्यांची देखील विचारपूस करणार आहेत, ते रुग्णालयातली परिस्थिती देखील जाणून घेणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अनंतनाग।